फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग तुम्हाला काय करायचं असतं, एक फंक्शन दिलेलं असतं आणि त्या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं असतं, बरोबर. तुम्हाला काय मिळत असतं, डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. फंक्शन मध्ये एखादा कॉन्स्टंट असतो, त्याला इलिमिनेट करून तुम्हाला काय मिळवायचं असतं, डिफरन्शियल इक्वेशन. आता ते कसं मिळवायचं तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावरच कळेल, ठीक आहे. ऑब्टेन द डिफरन्शियल, क्वेश्चन काय, ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय इलिमिनेटिंग द आर्बिट्ररी कॉन्स्टंट फ्रॉम द फॉलोइंग. तर मी सगळेच्या सगळे क्वेश्चन स्क्रीनवर घेतो आणि सगळे सॉल्व्ह करू क्विकली. त्याच्यात असं कसं रे, मग काहीतरी झालंय. रेडच दिसते. हा, obtain the differential equation by eliminating arbitrary constant from the following. आपल्याला काय करायचं असतं, इलिमिनेशन ऑफ द आर्बिट्ररी कॉन्स्टंट करायचं असतं. पहिला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू. पहिला प्रॉब्लेम काय पहा, y is equals to 4ax. y is equals to 4ax. दिस इज द इक्वेशन ऑफ, मला माहिती काय बोलणार आहे तुम्ही. दिस इज द इक्वेशन ऑफ द, इक्वेशन कशाचं आहे, अरे वाय स्क्वेअर नाहीये. दिस इज द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग तुम्ही काय करता, डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितक्या वेळा तुम्हाला डिफरेंशिएट करायचं असतं. दॅट इज व्हॉट द क्रक्स ऑफ दीज टाइप ऑफ क्वेश्चन्स. तुम्हाला ज्यावेळी ते म्हणतात की ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन, त्यावेळी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट, जितके नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितक्या वेळा तुम्हाला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट याच्यात, ओनली ए इज द कॉन्स्टंट, तर एकदाच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स जर तुम्ही केलं, सो दॅट विल बी dy by dx is equals to 4a. Now see your original equation again. In the original equation, you will evaluate the value of 4a. Hence, you are saying the required differential equation is y is equals to 4a is replaced by dy by dx, and this is x. So finally, equation is x dy by dx x into dy by dx minus y is equals to 0. So this is what the differential equation is. How to obtain the differential equation कळालं का तुम्हाला, differential equation कसं obtain करायचं. अरे याला इकडे आणलं, dy by dx मल्टिप्लिकेशन ला, x ला आधी लिहिलं, dy by dx ला नंतर लिहिलं. आता second question, how many arbitrary constants are there? Two arbitrary constants are there na, y is equals to a e raised to the power 3x plus b e raised to the power minus 3x. किती arbitrary constants आहेत, मग किती वेळा डिफरन्शिएट करायचं आहे. And that is what question काय आहे, obtain the differential equation. If you want to get the differential equation, you will differentiate the function. If you want to get the solution of differential equation, you will integrate that particular differential equation. Okay, तुम्हाला पुढे जाऊन सोल्युशन काय असतं ती कन्सेप्ट येईल, मग मी तुम्हाला त्यावेळी ती गोष्ट सांगेन. मग तुम्हाला काय करायचंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. काय करायचंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग हे काय बनेल, dy बाय dx इज इक्वल्स टू e ची पॉवर 3x चा डेरिव्हेटिव्ह काय, 3e ची पॉवर 3x, बरोबर ना, 3e ची पॉवर 3x, आणि मग हा a तसाच, बरोबर, मायनस 3b e raised to the power minus 3x. मायनस 3x डेरिव्हेटिव्ह काय, मायनस 3, मायनस 3b इंटू e raised to the power 3x असं बनलं. कळतंय सगळ्यांना. बरं, जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितक्या वेळा काय करावं लागतं तुम्हाला, डेरिव्हेट करावं लागतं, डिफरन्शिएट करावं लागतं. मग तुम्ही काय करताय, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पुन्हा एकदा तुम्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करताय,
you are getting d2y by dx square is equals to 3 3 9. अगेन डिफरन्शिएशन घ्यायचं, मी खूप डिटेल मध्ये नाही जाणार. 3 खाली येतो, खाली नाही येते ऍक्च्युअली. e ची पॉवर 3x चा डेरिव्हेटिव्ह, e ची पॉवर 3x, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3, मग एक्स्ट्राचा 3 ला मल्टिप्लाय होईल, दॅट विल बी 9a e रेस टू दी पॉवर 3x मायनस 3 पुढे येईल, पुढे इन द सेन्स मायनस 3x चं जे काही डेरिव्हेटिव्ह आहे ते मायनस 3, आणि e ची पॉवर मायनस 3 x चं डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर मायनस 3x इंटू मायनस 3, मग तो वाला मायनस 3 आणि हा वाला मायनस 3 प्लस 9 b e रेस टू दी पॉवर मायनस 3x. मग आता मी काय करतोय, दोघांमधून सुद्धा 9 कॉमन घेतोय, दोन्ही टर्म्स मधून 9 जर कॉमन घेतलं तर a e रेस टू दी पॉवर 3x प्लस b e रेस टू दी पॉवर मायनस 3x. बरोबर का? म्हणजे ऍक्च्युअली यू आर गेटिंग d2y by dx square is equals to 9 into, अगेन आय विल रिकॉल, मी तुम्हाला पुन्हा त्या गोष्टीची जाणीव करून देतो की दिस इज युअर y, so that will be 9 into y, d2y by dx square is equals to 9 into y. So this is what the required differential equation corresponding to this function. This is the function and this is the differential equation. And how we are getting the differential equation? आपण differential equation कसं obtain करतोय? By eliminating the arbitrary constant. जे काही तुम्हाला आता हे जे तुम्हाला मिळतंय d2y by dx square minus 9y is equals to 0, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं तुमचं हे दिसतंय का, कॉन्स्टंट दिसतोय, ab दिसला का याच्यात? नाही, बिकॉज वी हॅव इलिमिनेटेड द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. नाउ थर्ड क्वेश्चन, y is equals to c1 plus c2x e raised to the power x into e raised to the power x. Okay, so y is equals to c1 plus c2x into e raised to the c2 e raised to the power x into x है ना, काय c2x into e raised to the power x, c2x into e raised to the power x. आता तुम्हाला काय सांगितलंय, जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितक्या वेळा काय करायचं, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. बोर्ड एक्झामला पण असे एरो नका दाखवत जाऊ तुम्ही, नाही तर असं कराल डायरेक्ट, कळतंय का? इज इक्वल्स टू द्या किंवा काहीतरी लिहा. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. So that will be dy. किती arbitrary constant आहे? 2 arbitrary constants are there. Which are them? C1 and C2. असं काय? हा हा काय? अरे कोणते आहेत ते दोन? हा, dy by dx, dy by dx is equals to, आता हे पहा, 2 different functions are there. One is linear and another one is exponential. So we have to apply the product rule. Product rule. UV नाही रे, आपण काही इंटिग्रेशन करतोय का? सॉरी, बरोबर बोललाय तू, पण युव्ही इंटिग्रेशनच्या रूलला ऍक्च्युअली आपण ते नाव जे देतो ना युव्ही वाला, ते इंटिग्रेशनच्या बायपार्ट्स वाल्या रूलला म्हणत असतो. मीन्स यू हॅव टू यूज दॅट प्रोडक्ट रूल. तर dy by dx is equals to first as it is c1 plus c2x, फर्स्ट as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आलं, e ची पॉवर x आलं, प्लस सेकंड as it is, फर्स्ट as it is सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस second as it is first derivative, first as it is second चा derivative plus second as it is first चा derivative. first चा derivative काय आहे, c2x only, sorry c2 only, c2x नाही c2, because c1 चा derivative 0, c2x चा derivative c2 only. तर हे जर पुन्हा पाहिलं ना, हे काय येतंय, हा, म्हणजे तुम्ही असं लिहू शकता की that is actually dy by dx is dy by dx is equals to y plus c2 e raised to the power x. Again differentiate with respect to x. Again differentiate with respect to x. मग तुम्हाला हे काय मिळेल, d2y by dx square plus is equals to dy by dx plus c2 into e raised to the power x बार. खूप सिंपल आहे. आता तुम्ही काय करत असता, पुढे चालत असताना मागचे दिवस विसरू नका, बरोबर ना?
आता जर तुम्ही एखाद्या चांगल्या स्टेपला असाल तर मागचे पण दिवस आठवा, एक्सपिरियन्स कामाला येतो ना. इथून तुम्ही असं म्हणू शकता की c2 e raised to the power x from this expression is dy by dx minus y. So replace this c2 e raised to the power x by that. बरोबर ना. म्हणजे इथून काय आलं, d2y by dx square is equals to dy by dx plus dy by dx minus y. Means actually this is, इकडे जरी गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बट स्टील अजून एखादा प्रॉब्लेम इकडे होऊ शकतो. तर इथून मी जे काही c2 लिहिले ना, c2 e raised to the power x, that c2 e raised to the power x is equals to dy by dx minus y. मग इथून तुम्ही म्हणू शकता युअर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन इज, दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन d2y by dx square. ती लँग्वेज पण तुम्ही स्वतःच्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा, बोर्डची लँग्वेज पण. दिस इज युअर रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. हा ना, असं जर लिहिलं तर थोडा चांगला इम्पॅक्ट पडतो. दॅट इज इक्वल्स टू 2 dy by dx मायनस y. आता तुम्ही ह्याला सगळ्याला इकडे घेऊ शकता, इज इक्वल्स टू 0 करू शकता. इट इज कम्प्लिटली अप टू यू, बट दिस इज व्हॉट द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन इज. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय, y is equals to c square plus c by x. How many arbitrary constants are there? किती arbitrary constants आहे? किती वेळा डिफरन्शिएट करावं लागेल? किती वेळा डिफरन्शिएट करावं लागेल? अरे आर्बिट्ररी कॉन्स्टंट फक्त एकच आहे, दॅट इज c. फक्त तो 2 वेळा दिसतोय तुम्हाला. असं तर 10 वेळा पण दाखवू शकतो ना मी. काय काही पडत नाही, असं पण करू शकतो. c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस c मायनस c. मग किती झाले आर्बिट्ररी कॉन्स्टंट मोजत बस. c क्यूब पण टाकू शकतो. हाऊ मेनी आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आर देयर? 1. सो किती वेळा डिफरन्शिएट करावं लागेल? जितके आर्बिट्ररी कॉन्स्टंट तितक्या वेळा डिफरन्शिएट करा. आता पहा, तुम्ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय कराल? बोर्ड एक्झामला मात्र असा एरो देऊ नका. हा, मला पण ती आता सवय लागली फास्ट करण्याच्या नादात, नाही तर मी पण इतकं डिटेल करत असतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx काय बनेल? c स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0, c बाय x चा डेरिव्हेटिव्ह मायनस c बाय x स्क्वेअर. कळतंय का? c स्क्वेअर इज कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. मग इथून तुम्ही काय करू शकता? फ्रॉम दिस यू कॅन से c इज इक्वल्स टू मायनस x स्क्वेअर dy बाय dx. हे जे लिहिलंय हे पटतंय का तुम्हाला? मी मॅथचा रूल नाही ना मोडत आहे का? तुम्हाला जो रूल आहे तो समजत नाही? एक्स स्क्वेअर याच्याशी मल्टिप्लाय झाला, मायनसचा सी त्याला लावला, म्हणजे मायनसची साईन त्याला लावली, तर सी इज दॅट. आता काय करा, मागचे दिवस विसरू नका, याच्यात टाका. पुन्हा जाऊन ते जे ओरिजिनल फंक्शन होतं त्याच्यात टाका. दॅट इज y इज इक्वल्स टू मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx चा स्क्वेअर प्लस मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx डिवायडेड बाय x. c च्या जागी c ची व्हॅल्यू टाकली ओरिजिनल फंक्शन मध्ये. याचा स्क्वेअर जर घेतला तर दॅट विल बी x ची पॉवर 4 इंटू dy बाय dx चा स्क्वेअर. इथं काय म्हणेल? मायनस एक एक्स कॅन्सल होईल, एक एक्स आणि हा एक एक्स कॅन्सल होईल, आणि काय राहील बरं? मायनस एक्स इंटू डी वाय बाय dx बार. अजून याला जर चांगलं मॉडिफाय करायचं ठरवलं तर, मॉडिफाय इन द सेन्स जर व्यवस्थित लिहायचं ठरलं तर dy बाय dx चा स्क्वेअर मायनस एक्स इंटू dy बाय dx मायनस y इज इक्वल्स टू 0. बरोबर चाललोय का आपण? 9y इथं
Now next problem, and very important problem. For that you must know the consistency of the system. System is consistent. आठवतंय का काही? डिटर्मिनंट मध्ये काही पाहिलंय का तुम्ही? consistency of 3 equations in 2 variables. 3 इक्वेशन असतील, 2 व्हेरिएबल्स मधील असतील आणि ते कन्सिस्टंट जर आहेत तर त्यांचा डिटर्मिनंट 0 येतो. आठवतंय असं काही? 3 इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. नाही झालं डिटर्मिनंट मॅट्रिसेस झाला नाही. डिटर्मिनंट नाही झालं कसं रे? विदाउट डिटर्मिनंटचं मॅट्रिसेस कसे शिकले तुम्ही? असंच काय? y is equals to c1 e raised to the power 3x plus c2 e raised to the power 2x. Next differential. Y is equals to c1 e raised to the power 3x plus c2 e raised to the power 2x. हा पहा आता हा क्वेश्चन पहा. याच्यामध्ये काय करावं लागेल? हाऊ मेनी आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आर देअर? आता किती सांगा? 2 आहेत ना. c1 c2 स्पेशली मेन्शन केले ना त्यांनी. मग आता तुम्ही काय करा? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. काय करा? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. आता मी असंच लिहित जाईल. म्हणजे हे काय बनेल? dy बाय dx इज इक्वल्स टू c1 याचा डेरिव्हेटिव्ह e ची पॉवर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 into e ची पॉवर 3x. e ची पॉवर 2x चा डेरिव्हेटिव्ह 2c2 into e raised to the power 2x. कळतंय का? ओके. Again differentiate. Again differentiate with respect to x. You are getting d2y by dx square is equals to 9c1 e raised to the power 3x plus 4c2 e raised to the power 2x. If you look these 3 equations carefully, then you will realize that these three equations are consistent in c2 e raised to the power 3x and c1 e to the power 3x and c2 e raised to the power 2x. There is no loss of that, only there is an increase in variables, coefficients. Okay, so call this equation as 1. या इक्वेशनला 2 म्हणा आणि या इक्वेशनला काय म्हणा? 3 म्हणा. बरोबर? बरोबर का? आता तुम्ही काय करा? तुम्ही म्हणा सिस्टीम इज कन्सिस्टंट. सिस्टीम इज कन्सिस्टंट. सिस्टीम कोणती सिस्टीम रे? साऊंड सिस्टीम. मग कन्सिस्टंट. System of equations, differential equations, 3 equations in 2 variables, c1 e raised to the power 3x. System is consistent in c1 e raised to the power 3x and c2 e raised to the power 2x. या 2 variables मध्ये ही सिस्टीम कशी आहे? consistent. And as system is consistent, you can write this as the determinant of that is what? 0. डिटर्मिनंट काय येईल त्यांचा? 0 येईल. बरोबर? म्हणाल hence y 1 dy by dx 3 2 d2y by dx square 9 4. This is equals to 0. बरोबर? This system is consistent and the answer of this is 0. If you solve this, you will get the differential equation and then this is the differential equation corresponding to that function. मग असं काय लिहायचं कसं? आता तुझ्या समोर तर लिहिलंय ना मी.
y dy by dx d2y by dx square. कोएफिशियंट काय c1 e raised to the power 3x चे 1 3 आणि 9 then 1 2 4 that is equals to 0. सिस्टीम कन्सिस्टंट असेल तर डिटर्मिनंट त्याचं काय असलं पाहिजे 0 असला पाहिजे बरोबर ना. मग तुम्ही काय म्हणाल सॉल्व दिस डिटर्मिनंट टू गेट द डिफरन्शियल इक्वेशन. मग याला सॉल्व करा तुम्ही. तर 3 4 is 12 12 minus 18 is -6 so -6 into y बरोबर. then minus of 1 into 4 dy by dx minus 4 dy by dx plus 2 d2y by dx square बरोबर. डिटर्मिनंट आला पाहिजे तुम्हाला सॉल्व करता. प्लस 9 dy by dx minus 3 d2y by dx is equals to 0. ओके बरोबर लिहिलंय का. 12 12 minus 18 minus 6 minus 1 minus 4 dy by dx minus plus 2 d2y by dx square then 9 and then okay. आता सांगा हा minus 3 d2y by dx square आणि plus 2 d2y by dx square काय बनेल minus d2y by dx minus d2y by dx ओके. आता minus 4 dy by dx आणि 9 dy by dx minus 4 plus 9 plus 5 plus 5 dy by dx आणि minus 6y is equals to 0. To get rid of negative sign to the highest order derivative, multiply minus 1 on both sides. Multiply minus 1 on both sides. काय मग हे काय बनणार d2y by dx square minus 5 dy by dx plus 6y is equals to 0. कळलं का. प्रॉब्लेम बेस्ड ऑन कन्सिस्टन्सी ऑफ द सिस्टीम. मग अशा फंक्शनचे जर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन्स बनवायचे आहेत ना तुम्हाला या वेने जावं लागणार बरोबर. कळलं का. मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट c1 c2 दिसतोय का जे काही आपण डिफरन्शियल इक्वेशन सगळे काही बनवले त्याच्यामध्ये नाही. So this is what the process of getting the differential equation or obtaining the differential equation by eliminating the arbitrary constants. By eliminating the arbitrary constants. Now next question. The rate of decay of the mass of radioactive substance the rate of decay of mass of radioactive substance at any time is k times its mass at that time form the differential equation satisfied by mass of that substance. हे पहा problem is very simple. The rate of decay of mass म्हणजे काय होतंय तुमचं मास जे काय आहे रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स you know that disintegration of the radioactive substance. If the radioactive substance comes in a contact with atmosphere, it starts decaying, it starts disintegrating. Okay, झालं असेल तुमचं मे बी नाहीतर होईल पुन्हा होईल कशामध्ये ड्युअल नेचर मध्ये नाही लास्टचा कोणता टॉपिक आहे फिजिक्सचा सेमीकंडक्टरच्या अगोदरचा हा मॉडर्न फिजिक्स मध्ये तुम्ही पाहिल्या गोष्टी. मग रेट ऑफ डीके रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचं जे काही मास आहे ना ते काय होत असतं कमी 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 होत असतं ऍज टाइम पास व्हेन इट इज एक्सपोज टू द ऍटमॉस्फिअर. मग तुम्ही म्हणाल रेट ऑफ डीके ऑफ मास म्हणजे काय डीएम बाय डीटी वेअर टी इज टाइम एम बी द मास. एम काय मास ऑफ द रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. टी इज व्हॉट टी इज द टाइम. सो द रेट ऑफ चेंज ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू टाइम that is the rate of decay of mass at any time is k times mass at that time. Okay, it is proportional to or it is equals to k times mass, but I am giving the negative sign. If I am not giving negative sign then I should say that k is negative. If I am giving negative sign it means k is positive.
कळतंय का? के पॉझिटिव्ह असं तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन बनवू शकता. अदरवाइज तुम्ही म्हणू शकता द रेट ऑफ decay of mass of radioactive substance with respect to time is equals to k times mass, but k must be negative because there is a loss of mass, there is a decrease in mass, there is a disintegration of the radioactive substance. कळतंय का तुम्हाला? This is what the differential equation is. म्हणजे कोणी हे डिफरन्शियल इक्वेशन असं लिहू शकतं, dm by dt plus km is equals to 0 where k is positive, or sometimes we can say k is negative. कोणी असं पण लिहू शकतो. One can write this equation like this: dm by dt minus km is equals to 0 where k is negative. There are two ways to write this differential equation, but they have written like this: dm by dt is equals to mk where k is negative, where k is negative. So this is the required differential equation. Simple आहे का? असं करा किंवा तसं करा. ऍक्च्युअली काय असतं की जो रेट ऑफ चेंज असतो ना मास ऑफ द रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स, दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट मास. जास्त जर असेल ना, म्हणजे रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स एवढं 1 किलो आहे, जास्त आहे, तर त्याचं डिसइंटिग्रेशन फास्ट होतं. कारण काय होतं की त्याचा जो सरफेस एरिया तो पण जास्त असेल. बरोबर? आता मी त्या सरफेस एरियाच्या कन्सेप्ट मध्ये नाही जाते, बट जास्त असेल ना मास तर खूप पटपट काय होत असतं, डिसइंटिग्रेशन. पण मास जर थोडं राहायला लागला, आता संपतच आलंय ना, समजा एखादं रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचं मास कमी होत ते संपत यायला लागलंय, तर मग त्यावेळी जो काही मास, जेवढं काही मास आहे त्याच्यावर डिपेंड करतं की ते किती डिसइंटिग्रेट होणार. बरोबर? दॅट इज ऑब्झर्व्ड, प्रॅक्टिकली ऑब्झर्व्ड. Many experiments are performed, and this mathematical expression or mathematical results they have got की जे काही रेडिओएक्टिव्ह सबस्टन्सचं रेट ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ द मास आहे किंवा रेट ऑफ डिके ऑफ मास आहे, दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास प्रेझेंट ऍट दॅट टाइम. कळतंय का? कळतंय? नाउ नेक्स्ट, form the differential equation of the family of the circles above x-axis touching to the x-axis at the origin. Okay. Form the differential equation of the family of circles above x-axis touching the x-axis at the origin. आपल्याला फॅमिली ऑफ सर्कलचं काय पाहिजे, डिफरन्शियल इक्वेशन. ते सगळे फॅमिली म्हणजे ते सगळे सर्कल एक्स ऍक्सिसच्या वर आहेत आणि एक्स ऍक्सिसला टच करतायत कुठं, ओरिजिनला. ऑल दोज सर्कल्स आर टचिंग टू द एक्स ऍक्सिस ऍट ओरिजिन. आपण समजा ही फिगर बनवायची ठरवली तर लेट मी टेक लाईन फर्स्ट. ऍक्सिस बनवून घेऊ आपण. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. This is x-axis, y-axis, negative x-axis, negative y-axis, origin. आता पहा, there are many circles. We want family of all those circles which are above x-axis. ते सगळेच्या सगळे जे काही सर्कल आहे, कलर चेंज करू द्या. ते सगळेच्या सगळे जे काही सर्कल्स आहेत ना, ते सगळे सर्कल्स कुठे मला सांगा, एक्स ऍक्सिसच्या वर आहेत. कुठे आहे? एक्स ऍक्सिसच्या वर. आणि ते एक्स ऍक्सिसला कुठे टच करतायत? ऍट ओरिजिन. कुठे टच करतायत? ऍट ओरिजिन. ऑल दोज सर्कल्स विच आर अबव द एक्स ऍक्सिस टचिंग टू द एक्स ऍक्सिस ऍट ओरिजिन. एक्स ऍक्सिसला टच करतायत बट कुठं? ओरिजिन. वी वॉन्ट फॅमिली ऑफ ऑल दोज सर्कल्स. या सगळ्या सर्कल्सच्या फॅमिलीसाठी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? डिफरन्शियल इक्वेशन. आता मी समजा एखादा सर्कल जर पकडला, त्याचा कलर चेंज करूया. मग या सर्कलसाठी सेंटर कुठं असेल बरं? सेंटर असेल मधोमध इथं.
याचा आणि याचा मिड समजा इथं असेल. सो दिस इज द सेंटर. लेट अस अरे हे खूपच बरं. लेट अस से दिस इज द सेंटर ऑफ दॅट सर्कल. पण तुम्हाला माहिती ऑल द सर्कल्स विच आर टचिंग टू द एक्स ऍक्सिस अँड विच आर अबव द एक्स ऍक्सिस, त्या सगळ्या सर्कलचा जो काही सेंटर असणार आहे तो कुठं लाई करत असतो? वाय ऍक्सिसवर. जे काही सगळे सर्कल एक्स ऍक्सिसच्या वर आहेत आणि एक्स ऍक्सिसला ओरिजिनला म्हणजे टच करतायत. टचिंग द एक्स ऍक्सिस टू ओरिजिन. So for all those circles, its center is always on y-axis. सगळ्या सर्कलचे जे काही सेंटर्स असणार आहे ते कुठं असणार आहे? y-axis. आता जर तुम्हाला म्हटलं की असे सगळे सर्कल्स की जे y-axis ला टच करतायत, बरोबर, ऍट ओरिजिन अँड विच आर राईट टू द y-axis, त्या सगळ्या सर्कलचा जो काही सेंटर असणार आहे, जे काही सगळे सर्कल आहेत ते वाय ऍक्सिसला टच करतायत ऍट ओरिजिन टू द राईट ऑफ वाय ऍक्सिस, त्या सगळ्या सर्कलचा सेंटर हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर लाई करेल. असे सगळे सर्कल की जे अबव एक्स ऍक्सिस आहेत, सगळेच्या सगळे एक्स ऍक्सिसला टच करतायत ऍट ओरिजिन, त्या सगळ्या सर्कलचा जो काही सेंटर आहे तो सगळ्या म्हणजे त्या सगळ्या सर्कल्सचा जो जे काही सेंटर्स असतील, ऑल दो सेंटर्स आर ऑलवेज ऑन पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस. सो any point on y-axis, let us call that point as C, is having coordinate 0, something. बरोबर, y-axis वर कुठलाही पॉइंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात? 0, something. म्हणजे मी म्हणेल की लेट अस कॉल दॅट C as a center of any arbitrary circle and whose coordinates are 0, k. Okay, so can you tell me the equation of this circle? अरे ह्या सेंटरचे जर इफ यू हॅव एनी आर्बिट्री सर्कल, आर्बिट्री म्हणजे कोणतंही आर्बिट्री सर्कल, कोणतं पण सर्कल, त्या सर्कलच्या सेंटरचे कोऑर्डिनेट समजा मी 0, k म्हटले, तो सर्कल कसा आहे? दॅट सर्कल इज अबव एक्स ऍक्सिस अँड टचिंग एक्स ऍक्सिस ऍट ओरिजिन, means its center must be on y-axis, positive y-axis, and having coordinate, let us call that center is having coordinate 0, k. So equation of that circle is what? By center radius form, this is x minus 0 the whole square plus y minus k the whole square is equals to radius square. But what is radius? Radius is this, but radius is equals to k. So that is equals to k square. कळतंय का सगळ्यांना? So this equation will be x square plus y minus k the whole square is y square plus k square minus 2ky is equals to k square. This get cancelled. So the actual equation of that family of circles are x square plus y square minus 2ky is equals to 0. This represents family of all circles which are above x-axis, touching the x-axis at origin, okay, and whose center are on positive y-axis. So हे काय त्यांच्या त्या सगळ्या सर्कलचं इक्वेशन आहे. आणि मग आता तुम्ही काय करताय? मग आता तुम्ही डिफरन्शिएट करताय, बिकॉज हाऊ मेनी आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आर देअर? 1. मग तुम्ही म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग तुम्हाला काय मिळेल? 2x प्लस 2y dy by dx minus 2k dy by dx is equals to 0. बरोबर का? समजतंय? आता 2 2 2 सगळे कॅन्सल होऊन जातील. So that will be x plus y dy by dx. बरोबर? आता k ला रिप्लेस कुठून करू शकता का तुम्ही? k ला इथून पण रिप्लेस करता येऊ शकतं. x square plus y square is equals to 2ky. So k is equals to x square plus y square upon 2y. Okay, so that will be minus x square plus y square by 2y
dy by dx is equals to 0. तर पुन्हा सॉल्व करून खूप काही करू शकता तुम्ही, किंवा इथंच तुम्ही y मायनस के ला पण बाहेर काढू शकले असते. हा, आता हे पहा, हे जे आलंय ना तुम्हाला x प्लस y डिवाय बाय dx, हे जे तुमच्याकडे आलंय x प्लस y डिवाय बाय dx मायनस x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर बाय 2y इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू 0. त्याला जर सॉल्व केलं ना तुम्ही, तर तुम्हाला ह्याचा ह्या इथं dy बाय dx पण इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. तर dy बाय dx ला कॉमन घ्या, dy बाय dx ला कॉमन घ्या आणि तुम्ही आता जिवंत राहा. प्रॉब्लेम x प्लस y मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आतमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे अपॉन 2y dy by dx. इतकं पुढे जायची पण गरज नाही. आय थिंक इन बुक दे कुड हॅव स्टॉप्ड ॲट k इटसेल्फ, बट लेट अस डू दॅट ऑपरेशन. y स्क्वेअर ह्याच्या 2y ह्याच्याशी मल्टिप्लाय झालं तर x प्लस 2y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन 2y is equals into dy by dx is equals to 0. So 2y square minus y square is y square. So that will be x plus y square minus x square upon 2y dy by dx is equals to 0. Taking LCM, LCM जर घेतलं तर हा याला मल्टिप्लाय करावा लागेल आणि तो तिकडे जाऊन 0 शी मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2xy प्लस y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dy by dx is equals to 0. आता ह्या दोन्ही गोष्टी जर पलीकडच्या साईडला शिफ्ट केल्या तर ही ही ही, ही जी काही टर्म आहे ती बनेल y स्क्वेअर मायनस सॉरी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर dy by dx. आता हे असं का बनतंय, कारण मायनस तिकडे गेल्यावर मायनसचं साईन लागतंय आणि ते मायनसचं साईन ह्याच्या आतमध्ये घालून आपण काय करतोय, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरची पोझिशन चेंज करतोय. मायनस 2xy is equals to 0. So this is how we approach to the required differential equation. कळतंय का? असं ते गेलंय. त्यांनी काय केलंय मलाच काय ना, काय पण करू द्या, आपण बरोबर आणले नाही सर. हा ते माहिती, पण इथं काहीतरी वेगळंच केलंय. तर काय केलंय माहिती का, त्या पण वेने जाऊ शकतो, असं पण आन्सर बरोबर आहे. त्यांनी ना y मायनस के ला कॉमन घेतलं इथून, या एक्सप्रेशन मधून त्यांनी असं म्हणलंय की x प्लस y मायनस के इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 0. आणि काय केलंय, y मायनस के ला त्यांनी लिहिलंय मायनस एक्स अपॉन dy बाय dx. आणि मागचे दिवस विसरू नका. म्हणजे काय, हे जे काय आहे ना, जिथून याची उत्पत्ती झाली त्याच्यात नेऊन टाका. किंवा ह्याच्यात इतक्या लांब जायची गरज नाही. थोडस इतके पण मागचे दिवस नका विसरू, म्हणजे आठवू. इथे जातो मी, ह्याच्यामध्ये जिथं के दिसतोय ना, त्या के च्या जागी जर तुम्ही ही व्हॅल्यू टाकली, म्हणजे हे जे काही एक्सप्रेशन टाकलं y मायनस के, इथं y मायनस के चा काही संबंध येत नाही तसा. के च्या जागी पाहिजे आपल्याला, के y मायनस के ला कुठं टाकू शकता तुम्ही, y मायनस के ला त्याच्यातच टाकायला लागणार. त्याच्यात टाकल्यानंतर या साईडला के स्क्वेअर पण आहे. आपलं आन्सर आलंय, बट मी त्यांच्या वेने पण पाहतोय की y मायनस के कुठे टाकलाय, के ची व्हॅल्यू टाकली. y मायनस के वरून के काढू शकाल का?
y मायनस के वरून के काढू शकाल का? के पलीकडे जाईल, बरोबर. सेमच बनणार आहे, काही जास्त फरक नाही पडणार. ह्या एक्सप्रेशन वरून y मायनस के किंवा y मायनस बी त्यांनी जर काढला, y मायनस बी इज मायनस के, त्याच्यावरून त्यांनी बी ची व्हॅल्यू काढली, आणि बी ची व्हॅल्यू याच्यात पुट केली. त्यावेळी सांगू का एकदा त्यांनी कसं केलंय त्यावेळी? हा पण वे बरोबर आहे, पण याच्यात मी जसा फिरलोय ना तसं तुम्हाला फिरता आलं पाहिजे ऑन दी स्पॉट. काय कळत आहे ना? इक्वेशन काय, x मायनस 0 द होल स्क्वेअर प्लस y मायनस के द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू के स्क्वेअर. तुम्ही स्क्वेअरिंग केली तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस के स्क्वेअर प्लस 2k मायनस 2ky इज इक्वल्स टू के स्क्वेअर कॅन्सल. मग इथं काय बनणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2ky इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता काय म्हणताय, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर हे काय बनणार, 2x प्लस 2y डिवाइड बाय dx मायनस 2k डिवाइड बाय dx इज इक्वल्स टू 0. 2 कॅन्सल आउट करून टाका. अरे गप बसा ना, खिडक्या उघडल्या तुम्ही, हा ना. एक्स प्लस वाय डिवाइड बाय डीएक्स, मग त्याच्यामधून तुम्ही काय करू शकता, हा, एक्स प्लस वाय डिवाइड बाय डीएक्स is equals to k divided by dx. Divide this by dy by dx, so k is equals to x divided by dy by dx plus y. मग आता 8वा जुने दिवस, पण पुन्हा जुन्या दिवसांमध्ये जाऊ नका, कारण खूप त्रास होईल नंतर. बरोबर. एक्स प्लस वाय मायनस 2, जुनी म्हणजे जुन्या आठवणी नाही म्हणलं मी, जुने दिवस म्हणलं. पुट इन दिस इक्वेशन. मग हे इक्वेशन आता कसं दिसणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अरे आठवणी आणि दिवसांमध्ये फरक असतो. एक्स बाय dy बाय dx प्लस y इंटू y इज इक्वल्स टू 0. बरोबर. आता हे काय बनणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय अपॉन dy बाय dx मायनस वाय स्क्वेअर, प्लस म्हणलाय तुम्ही, मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. इथं 2 पण मल्टिप्लाइड आहे ना, तर 2 आणि 2, बरोबर का. 2ky, 2 इंटू के इंटू वाय. आता काय केलंय, हा प्लसचा वाय स्क्वेअर आणि हा मायनसचा 2y स्क्वेअर, म्हणजे मायनसचा वाय स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2xy अपॉन dy बाय dx. आता काय करा, एलसीएम घ्या, याला मल्टिप्लाय करा एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. मग काय बनेल, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू 2xy. कळलं का? एवढं सोल्युशन आणि ते सोल्युशन सेमच आहे. काय हे अवघड आहे? काही अवघड नाही, काही सोपं नाही. तुम्ही फक्त पुढे चला, थोडं चॅप्टर कंप्लीट करू द्या मला. ओके. आता काय, a particle is moving along x-axis, linear rectilinear motion. Its acceleration at time t is proportional to its velocity at that time. Find the differential equation of the motion of the particle.
मॅथ्स कमी, फिजिक्सच जास्त वाटतंय. अप्लाइड मॅथ्स असंच असतं. A particle is moving along x-axis. Its acceleration at time t is proportional to its velocity at that time. Acceleration at time is proportional to the velocity at that time. Means acceleration is proportional to the velocity. This is the initial condition. What is acceleration? If I say s is the displacement function, s of t, s is a function of time, so I can say acceleration is d2s by dt square is directly proportional to ds by dt. So differential equation, replacing this proportionality constant by any constant k. Proportionality sign is replaced by proportionality constant, that is k ds by dt. So this is the differential equation. Hence differential equation, the required differential equation is d2s by dt square minus k ds by dt is equals to 0 is required differential equation. बरोबर? This is the required differential equation. K should not be 0. If k is 0, everything will be 0. तर मग हे असे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सगळ्या टाइपचे प्रॉब्लेम पण घेतलेले. हे पण सिंपल आहे, सिंपल form the differential equation of the family of line making intercept on x-axis, making intercept A on x-axis. Means we want differential equation of family of all lines which are having this x-intercept to be A comma 0. Means many lines are there which are making x-intercept to be A. असे खूप लाईन्स आहेत ना की ज्या एक्स ऍक्सिस वर ए पॉइंट मधून जातील. एक्स इंटरसेप्ट ए म्हणजे काय? पॉइंट ए इज हॅव्हिंग कोऑर्डिनेट ए कॉमन 0. बरोबर? मग एनी लाईन विच इज पासिंग थ्रू दॅट पॉइंट, मग आपल्याला स्लोपला समजा आपण एम म्हटलं, बरोबर? इफ स्लोप इज एम and this is point, so by point slope form what will be the equation of all those family of lines? Y minus y1. Y1 is what? 0 is equals to, let us say, slope of all those line is m, that is x minus a. So y is equals to mx minus ma. यार किंवा तुम्ही त्याला असं पण म्हणू शकता m into x minus a. डिफरेंशिएट करा, dy by dx is equals to m into 1. मग m ला काय टाकाल तुम्ही? dy by dx पुट करा याच्यामध्ये, दॅट इज युअर फायनल आन्सर. हे का आन्सर चेक करा बरं एकदा. y is equals to dy by dx into x minus a. बट x minus a ला पुन्हा तुम्ही इथून काय म्हणू शकता? इथून काय म्हणू शकता? y by m. म्हणजे तुम्ही इथून म्हणू शकता y is equals to y by m dy by dx. So my minus y dy by dx किंवा my is equals to y dy by dx. म्हणजे y dy by dx minus my is equals to 0. काय पहा बरं आन्सर? इथंच थांबलेत ते. ठीक आहे? इट इज कम्प्लिटली अप टू यू हाऊ टू प्ले विथ ऑल दोज टर्म्स. बरोबर? आता नेक्स्ट, differential equation of all ellipse whose major axis is twice the minor axis. Major axis, let us say this is the equation of the ellipse. ellipse equation समजा हे असेल x square by a square plus y square by b square is equals to 1. आणि स्टँडर्ड ellipse किंवा तुम्ही horizontal ellipse समजा कन्सिडर केलं तर let us say a is greater than b, means a is the half of the major axis. It is a horizontal ellipse. So major axis is equals to twice of the minor axis. Length of the major axis is twice the length of minor axis. So from that a is equals to 2b. बरोबर का? म्हणजे हेच इक्वेशन आता तुम्हाला असं दिसणार आहे, x square upon 4b square plus
वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. आता जर तुम्ही बी स्क्वेअरला कॉमन काढलं तर 1 अपॉन बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 4 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. लक्ष आहे ना तुमचं की गेले? सो दिस विल बी, आता एलसीएम जर घेतला बी स्क्वेअरला तिकडे पाठवला तर एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4b स्क्वेअर. डिफरेंशिएट करा, 2x प्लस 8y dy बाय dx इज इक्वल्स टू 0, कारण 4b स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 0. 2 2 जा 4 म्हणजे x प्लस 4 dy बाय dx इज इक्वल्स टू 0. कळतंय का? हेच आन्सर आहे. Form the differential equation of the all parabolas whose axis is x-axis. y राहिला. डन. आता किती वाजले? बस 11 ते 12, 12 ते 1, 1 पण नाही वाजलं ना अजून, आणि 1 ते 1:30. अरे काय बोलताय? आम्हाला परवडलं पाहिजे ना. अरे 2 तासासाठी इकडे यायचं म्हणल्यावर काम झालं पाहिजे ना, पैशांचं नाही काही, काम झालं पाहिजे. कुठं दररोज होतं? अरे माझं तर शनिवार रविवारच होतं ना लेक्चर. अरे पुढच्या संडे, सॅटर्डे संडेला नाही ना मी. टेस्ट आहे मग तुमच्या. अरे मी करतो रे तुमचा विचार. तुमचा विचार करतोय म्हणून तर 50 वेळा एक गोष्ट बोलून दाखवतोय. आय नो दॅट तुम्ही जर दमले असाल, थकले असाल, तर एकदा तुम्हाला लक्षात नसेल येत, म्हणून एवढे प्रॉब्लेम घेतोय. म्हणून तुम्हाला म्हणतोय 50 वेळा समजलं, नाही समजलं. एसी लावायला पाहिजे ना. अरे मला किती गरम झाले ते पाहा ना. पण तरी पण ओके. पण ठीक आहे, हे झालं आता. नाव द कन्सेप्ट ऑफ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. एवढे प्रॉब्लेम घ्यायचे आपल्याला, एवढे एवढे, अँड देन थांब. Next concept is solution of differential equation.